नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाळ मध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया टमाटरची चटणी। तर मी इथे एका टमाटरचे 2 असे काप करून घेतलेले आहेत आणि 7 ते 8 मी इथे लसणाच्या कळी चिरून घेतलेले आहे। एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे चांगल्या प्रकारे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 मिरची चिरून घेतलेल्या आहेत। तर मी इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेत आहे। तुम्ही बघू शकता इथे आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि हे मी टमाटरचे बारीक केलेले काप कढईमध्ये टाकून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथे सर्व टमाटर कढईमध्ये टाकून घेतलेले आहे आणि 2 मिनिट मी झाकून देणार आहे। तर 3-4 मिनिट झालेले आहेत। मी आता यामध्ये लसणाच्या कळ्या सुद्धा टाकून घेणार आहे, जेणेकरून त्या तेलामध्ये चांगल्या प्रकारे शिजून येईल। आणि तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो तयार सुद्धा होत चाललेले आहे। तर मी हे झाकून 2 मिनिट झाकून देणार आहे। 2 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपले टमाटर हे असे कोटर अलग असे निघून जात आहे। तर मी इथे टमाटरचे पूर्ण कोतरं काढून घेतलेले आहे आणि आता हे टमाटर मी चांगल्या प्रकारे स्मॅश करून घेणार आहे। तर माझं इथे स्मॅशर न दिसल्यामुळे मी इथे खलचा उपयोग करत आहे। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी स्मॅशरपैकी तर तुम्ही बघू शकता स्मॅशरपेक्षा की चांगलं इथे टमाटर आपले स्मॅश करून झालेले आहे। आणि आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकून घेणार आहे। तर मी इथे कांदा आणि हिरवी मिरची चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे टमाटरचं प्रमाण आणि कांद्याचं प्रमाण सारखंच झालेलं आहे। मीठ टाकत आहे, 1 चमच तिखट टाकून घेत आहे आणि थोडंसं धनेपूड सुद्धा टाकून घेत आहे, थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। आणि आता यामध्ये तुम्ही बघू शकता मी इथे चिमूटभर साखर टाकून घेत आहे। साखर टाकल्याने थोडीशी चव वेगळी येते, म्हणून इथे साखरेचा वापर केलेला आहे। आणि मी हे 2 मिनिट झाकून देणार आहे। 2 मिनिट झालेले आहे आणि आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेत आहे। तुम्ही बघू शकता दाताखाली येईल इतका आपला कांदा मस्तपैकी शिजलेला आहे। भरमसाठ अशी कोथिंबीर टाकून घेत आहे मी आणि चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। अशा पद्धतीची टमाटरची चटणी खायला खूपच छान लागते ही चटणी आणि लवकरात लवकर बनणारी सुद्धा आहे। विदर्भाचा खादाळ या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।